आणि हा बॉल मला वाटतं लेग साईडच्या बाहेर टाकलेला आणि याला वाईड घोषित करण्यात आलंय. 2 बॉल 5 रन 0 विकेट. नाशिक यांची बॉलिंग, नाशिक यांची बॅटिंग आणि बारामती क्षेत्ररक्षक. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल टोलावलेला आहे लॉंग ऑनला. 4 रन्स स्ट्रेट ड्राईव्ह. मला वाटतं 3 बॉल आणि 9 रन अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा छोटा रनअप 8 पावलांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हुक करायचा प्रयत्न पण निष्फळ. बॉल बॉडीला लागून सिली पॉइंटच्या दिशेने गेला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण असफल. प्रोफेशनल क्रिकेट खेळलोय विद्या काका. बघा इमानीच्या बाबांनाही क्रिकेट आवडायची. हॅलो हॅलो हॅलो. सो 5 बॉल 13 धावा. 7 ओव्हरची मॅच. पुन्हा एकदा छोटासा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि एक जोरात अपील यष्टीरक्षकाकडून. कॅच पण अपील धुडकावण्यात आलंय. 1 ओव्हरची समाप्ती. 13 रन 0 विकेट. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर अभंग सर. या ठिकाणी चालू असलेला सामना नाशिक वर्सेस बारामती. नाशिक संघ या ठिकाणी फलंदाजी करत आहे आणि बारामती संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण चालू आहे. बॉलरने प्लीज. गणेश का डॉक्टर गणेश संघासाठी दुसरं. दिनेश ओके. निलेश ओके सॉरी निलेश कुंभार. डॉक्टर निलेश कुंभार वैयक्तिक दुसरं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले आहेत या ठिकाणी. पाहूया सुंदर असा फटका. झेल होतो का पाहूया परंतु नाही. झेल सुटलेला आहे. जीवदान या ठिकाणी मिळालेलं आहे. हॅलो 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 चेक. हॅलो. पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देतोय डॉक्टर पंडित बोसरे सरांना विनंती आपण तो सन्मान द्यायचा आहे. डॉक्टर विशाल तांबे पाठीमागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं डॉक्टर अभंग प्रभू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व कमिटी मेंबर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा आजचा 2रा दिवस आणि भव्य अशा प्रकाश झोतामध्ये सुरू असलेली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूनं गेम चेंजर्स नाशिक यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गेम चेंजर्स नाशिक विरुद्ध बारामती डायनामॉस अशा 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. 2ऱ्या क्रमांकाचे षटक पॉवर प्लेच्या मैदानामध्ये सुरू. धावफलकावरती 21 धावा विदाउट लॉस.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते डॉक्टर चंद्रकांत आणि डॉक्टर उमेश. यावेळेस क्रायडिकल फटका स्क्वेअर कटचा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ सीमा पार खणखणीत चौकार. चौकारांच्या साहाय्याने धावफलकामध्ये वाढ होईल. 25-24 ऑन बोर्ड विदाउट लॉस. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सुरू असताना. पुन्हा पुन्हा उसी दिशा में गेंद. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अफलातून फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पॉवर प्लेची 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गेम चेंजर्स नाशिक संघानं बनवल्यात धावफलकावरती बिनबाद 30 धावा. चांगली सुरुवात निश्चितपणे इथं बघायला मिळेल. दरम्यान पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात. चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो आणि इथे पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हॅलो हॅलो हॅलो. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या बाहेर म्हणजे 5 खेळाडू इथं आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या निमित्तानं अभंग प्रभू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचे सर्वेसर्वा सन्मान्य डॉक्टर अभंग प्रभू साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करतोय. मी स्पंदन चे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुयोग डमनेरे सरांना विनंती करतो आपण अभंग प्रभू सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. अभंग प्रभू सरांचा या ठिकाणी सन्मान स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग डमनेरे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न करतोय. जोरदार टाळ्यांमध्ये आपण सरांचं स्वागत करूया. APMA अकॅडमीचे सर्व आदरणीय अभंग प्रभू सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय तेजस सरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. तेजस सरांचा सन्मान डॉक्टर देवखेळे सरांना विनंती करतो आपण तेजस शाह सरांना सन्मानित करावं. हॅलो हॅलो. डॉक्टर देवखेळे सरांच्या शुभ हस्ते तेजस शाह सरांचा या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करतोय. मनपूर्वक स्वागत.
त्याचबरोबर विद्या एकबोटे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर विद्या एकबोटे मॅडम यांचा सन्मान डॉक्टर सपना परदेशी खजिनदार स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था आपणाला विनंती करतो आपण डॉक्टर एकबोटे मॅडम यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित या मान्यवरांचा सन्मान आपल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी उपस्थित स्पंदनचे सर्व पदाधिकारी सर्व डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी जे बाहेर आहेत आपल्याला विनंती करतो या ठिकाणी समोरच्या डायनिंग हॉलमध्ये CMA चा प्रोग्राम होणार आहे. आपण सर्वांना विनंती आपण समोरच्या डायनिंग हॉलमध्ये त्या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये आपण सर्वांना विनंती आपण तिथे उपस्थित व्हायचं आहे. CMA प्रोग्राम समोरच्या हॉलमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामुळे सर्व स्पंदनचे मेंबर्स आणि बाकी मंडळींना विनंती आपण समोरच्या हॉलमध्ये उपस्थित व्हायचंय. स्पंदनच्या सर्व डॉक्टरांना विनंती आहे की त्यांनी डायनिंग हॉलमध्ये CME साठी जमा व्हायचं आहे. डॉक्टर सचिन सपका सर डायनिंग हॉलकडे चला. आपण सर्व महिला वर्गांना विनंती आहे की आपण डायनिंग हॉलकडे जायचंय आता. डॉक्टर तापकीर सर, डॉक्टर अजिंक्य तापकीर सर, डॉक्टर सुयोग सर, आपल्याला विनंती आहे की तिथे जे काही स्पंदनचे मेंबर्स उभे आहेत त्यांना डायनिंग हॉलकडे जायलासाठी सांगायचं आहे. स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो. धावफलकावरती आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 37 धावा. एक फलंदाज आपण पाहतोय गेम चेंजर्स नाशिक संघाचा बाद असताना बारामती डायनामोज आणि गेम चेंजर नाशिक अशा दोन संघामध्ये सामना मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर मोहित जैन आणि एका बाजूने पाहतो आपण डॉक्टर चंद्रकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्गवरती बारामती डायनामोज डॉक्टर निलेश कुंभार. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शेरों की दहाड़ फोड़ा पहाड़. इस बार 6 रन षटकार 6 धावा. आणि याच बरोबर धावफलक पुढे पोहोचेल जाऊन गेम चेंजर्स नाशिक 43 रन लॉस ऑफ 1 विकेट. डॉक्टर मोहित यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज तिथे पाहतो आपण पंचांकडे अपील प्रश्नांची सरबत्ती आणि प्रश्नांत नजरेनं पंचांचं बोट देखील पाहतो आपण आकाशाकडे. फलंदाज तिथे बाद डॉक्टर मोहित जैन बॅक टू पॅव्हिलियन.
सिंगल मिळेल पा एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहतो आपण नाशिक संघाच्या 44 धावा दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत डॉक्टर अमित घुले. डॉक्टर निलेश कुंभार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सुंदर प्रकारची गोलंदाजी जी पाहायला मिळते. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि प्रथमतःच डे नाईट अशा प्रकारच्या या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय पहा. यावेळेस स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न कमालीचं सुंदर गोलंदाजी डॉक्टर निलेश कुंभार. 4 षटकांचा खेळ संपलाय. दरम्यान 2 फलंदाज बाद गेम चेंजर्स नाशिक धावफलकावरती 45 धावा. चार षटकांचा खेळ संपलेला आपण पाहतोय. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक तिथे अगदी काही वेळाच असणार आहे, परंतु फार स्पीडअप करा, आपल्याकडं जास्त वेळ नाही त्याच्यामुळे. हॅलो, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं असणार आहे. 45 धावा बनवल्या गेल्यात दरम्यानच्या 4 षटकानंतर 2 फलंदाज बाद असताना उर्वरित 3 षटकांमध्ये बघायचं इथून पुढे. बारामती डायनामॉस एका बाजूनं गोलंदाजी मार्कवरती बघायचे. इथे कोणाला निमंत्रित केलं जाणार आहे. बॉलर्स नेम सर. डॉक्टर सुनील गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 5व्या चैतन्य डीजे ऑपरेटर. हॅलो, हॅलो, हॅलो. पाचव्या क्रमांकाच्या षटक मैदानामध्ये. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेस डीप स्पेअर लेगचा खेळाडू पाहतो आपण चेंडूवरती. दरम्यान त्यावरती सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण. गेम चेंजर्स नाशिक टीम 47 धावा. डॉक्टर सुनील पवार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस समोर सामना करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत 12 चेंडूचा सामना केलाय. 22 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पाहायचे डीप लॉंग ऑफ, अगदीच डीप मध्ये सीमारेषेवरती पा. तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजपणे बोलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या साहाय्यानं धावफलक पुढे जाऊन वाढेल. 49 नाशिक. यावेळेस पायाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. दरम्यान बीट होईल फलंदाज पूर्णपणे. 5व्या क्रमांकाच्या षटक. हॅलो, याच दरम्यान सुंदर सुंदर गोलंदाजी डॉक्टर सुनील. याचबरोबर षटक क्रमांक 5. हॅलो,
चला स्पीडअप करा, वेळ वाचवा. दरम्यान 5व्या क्रमांकाचे षटक संपले धावफलकावरती. गेम चेंजर्स नाशिक 2 फलंदाज बाद असताना 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघायचे पुढच्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी इथं नाशिक संघाची असणार आहे. खरं तर बॅक हेलो 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 हॅलो 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 हेलो 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 हॅलो गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर ऋषिकेश स्वामी यांना पाहतो आपण. काय कमालीची गोलंदाजी पहा. सलगचे 2 चेंडू मात्र इथं फलंदाजाला बांधून ठेवले. निर्धाव चेंडू गेलेत पहा. यावेळेस चेंडू पाहतो आपण. दरम्यान व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव यावेळेस मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होताना गेम चेंजर्स नाशिक संघाच्या 51 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस बिग हिट केलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावफलक वाढेल या षटकारांच्या साहाय्यानं. 57 धावा 6व्या क्रमांकाची षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर चंद्रकांत कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. चंद्रकांत शेवाळे 18 चेंडूचा सामना केलाय. 30 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान आपल्याला जे पाहायला मिळतंय. याचबरोबर पुन्हा एकदा मोठा फटका डॉक्टर चंद्रकांत शेवाळेंच्या बॅटमधून. डी फ्लॉग ऑफ सीमा पार. खणखणी चौकार. षटकांना पाठोपाठचा चौकार पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. धावफलकामध्ये 61 धावा. खरं तर अगोदरचे 3 चेंडू आपण पाहतोय डॉक्टर ऋषिकेश अतिशय अप्रतिम टाकले गेले होते. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी फलंदाजाने त्यांची मनसुबे इथं उद्ध्वस्त करून टाकले षटकार चौकारांच्या सहाय्यानं. याच दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक डॉक्टर ऋषिकेश यांचं. डॉट चेंडू. 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपेल. नाशिक टीमच्या धावफलकावरती 2 फलंदाज बाद असताना 61 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये. बघूया इथून पुढे या शेवटच्या षटकामध्ये गेम चेंजर्स नाशिक कुठपर्यंत प्रतिस्पर्धेला आव्हान देणार असणार आहे. चला वेळ वाचवा. स्पीड ऑफ. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचं 3रं पर्व आणि प्रथमताच प्रकाश झोतामध्ये होणारी ही टेनिस बॉल क्रिकेटची देखणी स्पर्धा आपण पाहतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपण निश्चितपणे सगळेजण पाहणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डॉक्टर तुषार गदादे. तर समोर डॉक्टर अमित यावेळेस स्ट्राईक हँडला सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. गुलाबी थंडीमध्ये आणि सुंदर अशा मैदानावरती या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा देखणा सोहळा. याचबरोबर प्रचंड शफल होत खेळलेला फटका. दरम्यान लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि याच बरोबर
चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. चौकारांबरोबरच धावफलकामध्ये वाढ 65 धावा. आणि या प्रत्येक चेंडूवरती खरं तर इथून पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साहजिक गेम चेंजर्स कडून होणार आहे, नाशिक टीम कडून. आणि एक महत्वाचं षटक असं आपण म्हणतो, जेणेकरून खरं तर शेवटच्या षटकामध्ये साहजिक प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा होतोच. आडवे तिडवे देखील मोठे फटके आपण पाहतो. फक्त धावा कशा येतील याच इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असतो. आणि त्यामुळं एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी देखील गोलंदाजाकडे असते. त्यामुळं एक मोठी जबाबदारी कशा प्रकारे आपण पाहतोय गोलंदाज इथे सांभाळताय डॉक्टर तुषार. याचबरोबर पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये त्यावरती 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. याच बरोबर स्क्वेअर लेगला एक चांगला फटका इथे पाहतो आपण. सीमारेषेच्या बाहेर डॉक्टर अमित गुले यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. धावफलक वाढेल चौकारांच्या मदतीनं. 71 धावा गेम चेंजर्स नाशिक टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हेलो 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 हॅलो हॅलो शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान तिसऱ्या पंचांकडे जी मागणी या ठिकाणी केलेली आहे. दरम्यान तिसरे पंच पाहतो आपण थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. हेलो हेलो हॅलो 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 हेलो हेलो हॅलो 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 हेलो 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 फलंदाज बाद होईल पाहत इथे. दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मात्र विकेट तिथे जातोय. तिसऱ्या क्रमांकाचा धावफलकावरती 74 धावा असताना गेम चेंजर्स नाशिक न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर प्रतीक पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. धावफलकावरती 74 बनवले गेल्यात. शेवटचे 2 चेंडू मैदानामध्ये बाकी असतील. या इनिंग्स मधील बघायचे 2 चेंडू मध्ये काय कमाल इथं होणार आहे. यावेळेस बिग हिट केलाय डॉक्टर चंद्रकांत शेवाळ यांच्या बॅटमधून. चेंडू सरळ सीमा पार. षटकार 6 धावा.
आमचे सहकारी समालोचक विजय साकोरे सर आणि स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी पाहतोय आणि आजच्या दिवसभरामध्ये या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी पाहतो आपण उपस्थित झालेले 8 संघ आपणा सर्वांचं निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं आयोजन स्पंदनच्या माध्यमातून आणि आपणा सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी गेल्या 2 वर्षांपासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो या सनग्लोच्या मैदानावरती हिरवळीने नटलेल्या अतिशय सुंदर आणि देखण्या अशा मैदानावरती आपण पाहतो ही स्पर्धा होताना एक वेगळी अनुभूती खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते कारण विशेष म्हणजे यावर्षी आपण पाहतोय प्रथमतःच डे नाईट अशा प्रकारची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. बारामती डायनामोस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिल्याच चेंडूवरती पाहतो आपण बडी मछली जाल में बड़े विकेट का पतन डॉक्टर विष्णू घोलफ तंबूच्या असऱ्याला.
middle of the bat, deep, long on. Kshetrakshan out the ball. Taken easy catch. फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीड अप, वेळ लावू नका. गेम चेंजर्स नाशिक खेळाडूंना विनंती. चला दुसरा विकेट आपण पाहतोय बारामती डायनामॉस टीमचा. चला टीम मीटिंग नकोय. विनंती असेल खेळाडूंना, पंच सूचना करा. डॉक्टर सचिन अनभुले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होत आहेत. अजूनही संघाचं खातं उघडलं गेलं नाही. 2 विकेट आल्यात आणि महत्वाच्या विकेट्स खरं तर आपण पाहतोय बारामती डायनामॉस संघाचे आघाडीचे फलंदाज, आघाडीचे मोहरे इथं गळून पडलेत. इथून पुढे बघायचं आहे खरं तर 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा प्रकारे जर सुरुवात होत असेल तर नक्कीच आपण पाहतोय त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. परिवर्तन ही काळाची गरज असते. बदल हा निसर्गाचा नियम असतो. इथं बारामती संघाला नक्कीच आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या हातामध्ये जबाबदारी ओळखून जबाबदारी सांभाळून खेळावं लागणार आहे. दरम्यान काय कमालीची गोलंदाजी डॉक्टर नबीद खान यांची जी पाहायला मिळते पहा. आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाही. 2 विकेट्स त्यांनी घेतल्यात. यावेळेचा कमालीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर.
डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सनग्लो क्रिकेट स्टेडियम या सणसवाडी या ग्रास ग्राउंडवरती आपण पाहतोय. डॉक्टर सचिन सर आपण पाहतो स्ट्राईक वरती आणि हा देखील मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. या षटकारातील फिल्डिंग टीम बारामती संघ आपण धावसंख्या नाशिक संघाची धावसंख्या पोहोचली आहे 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा रीतीने कॅच आउट. डॉक्टर सचिन सर इथे झेलबाद झालेला आपण पाहतोय. यानंतर त्याचा पुढचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डॉक्टर निलेश कुंभार. हॅलो 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 हॅलो. डॉक्टर निलेश कुंभार आपण पाहतोय नवीन फलंदाज. धावफलकावरती 23 धावा. यावेळेस मात्र मोठं अपील आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले गेलेले आहे. बघूयात आपण तिसरे पंच. आपण पाहतोय बॅटर इथे सेव्ह आहे. नॉट आउट. चला सामना थोडा स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या सामन्याच्या नंतर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. लीग फॉरवर्ड मध्ये आयोजित केलेले आपले सामने पाहतो आपण. 23 बारामती संघाची धावसंख्या झालेली आहे 23 रनावरती 3 गडी बाद आहेत. 2 ओव्हरचा सामना इथे संपलेला आहे. इक्वेशन पाहायला गेलं तर 30 बॉल मध्ये 58 रनाची गरज आहे. फिल्डिंग संघाला विनंती असेल की थोडा आपण स्पीडअप करायचा आहे. भव्य दिव्य असे डे नाईट प्रकारचे सामने आपण पाहतोय. स्लिपच्या दिशेने मारलेला फटका बघूयात काय होतंय आणि ते 1 रन मिळवण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं आहे.
या 1 रनाच्या साहाय्याने बारामती संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. थंडगार वातावरणामध्ये आपण चाललेला हा गरमागरम सामना पाहत आहोत. आणि हा मारलेला फटका पाहूयात काय ते अंपायरचा निर्णय. हा उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या 30 धावा. हे पहा, खेळाडूला विनंती असेल की समोरच्या डायनिंग हॉल मध्ये जेवण आलेले आहे. ज्यांना कोणाला जेवायचं आहे त्यांनी त्या डायनिंग हॉल मध्ये जेवायला जायचं आहे. बाउंड्री रोपला बसलेले जे काही खेळाडू आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की समोरच्या डायनिंग हॉल मध्ये जेवण आलेलं आहे. त्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. असा डॉट पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. बारामती संघाची धावसंख्या झालेली आहे 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चालू ओव्हर मध्ये डॉक्टर नाविद सरांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि बघूया आपला पुढच्या चेंडूवरती काय. हा काव कॉर्नरशीने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. या धाव संख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे 31 धावा. या सिंगलच्या मदतीने बारामती संघाची धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर नंतर 32 धावा. 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 धावांवरती 3 गडी बाद आहेत 3 ओव्हर नंतर. हॅलो चैतन्य. हॅलो थोडं वाढवा. थोडासा घे वरती. हॅलो 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 अजून थोडा. हॅलो 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 ओके. बॉलच नेम कळवा. डॉक्टर नितीन मस्की गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. धापलकावरती 32 बनवले गेल्यात. विजयाचं समीकरण असेल 24 चेंडू आणि 49. एक रोमांचक स्थितीमध्ये हा सामना जाऊ शकतो. गोलंदाज याचबरोबर अप्पर कट खेळलेला चेंडू पाहतो आपण. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये 1-2 बाउन्स सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. डॉक्टर प्रताप येडगे यांच्या बॅटमधून यावेळेस पाहतो आपण चौकार येतोय 4 धावा. यावेळेस बॅकफुटवरती जात पूल करण्याचा प्रयत्न. दरम्यान डिरेक्ट हिट इथे केलाय. तिसऱ्या पंचांकडे जी मागणी येणार आहे बघूयात आपण धावासाठी.
डिरेक्ट हिट आपण पाहतो तिथे करण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट केलाय, परंतु फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे की नाही यस तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावफलकामध्ये 36 बनवले गेल्यात, अजून 45 बनवायच्यात. फलंदाज बाद होतोय पहा, डिरेक्ट हिटचा शिकार ठरलाय. डॉक्टर निलेश कुंभारच्या रूपाने पाहतो आपण इथे विकेट गेलाय बारामती डायनामॉस. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डॉक्टर अनुराध. व्हाईट बॉल दरम्यान अवांतर एक्स्ट्रास इथे मिळत आहेत पहा. अतिरिक्त एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल जाऊन बारामती डायनामॉस 37 धावा, 22 चेंडू आणि 44 अशा प्रकारचं समीकरण असताना 4 विकेट जरी गेले असल्या तरी देखील बारामती डायनामॉसची बॅटिंग स्ट्रेंथ ही तगडी आपल्याला माहित आहे, त्यामुळे इथून पुढे देखील सामना रोमांचक होऊ शकतो. याचबरोबर सुरेख फटका, वन बाउन्स, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर घेऊन गेलाय क्षेत्ररक्षक. चौकार 4 धावा. डॉक्टर अनुराध यांच्या बॅट मधून इथे चौकार येतोय बा. थँक्यू डीजे. दरम्यानच्या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल बारामती डायनामॉस. 41 धावा, 21 चेंडू आणि 40 अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. यावेळेस वाईड बॉल. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सरांचा निर्वाळा. अवांतर एक्स्ट्रा जिथे पुन्हा एकदा मिळते. अतिरिक्त धावेबरोबर धावफलकामध्ये वाढ होत असताना 42, 21 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. गोलंदाज डॉक्टर नितीन मस्के पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पाय सभेत घेणारा चेंडू पाहतो आपण. बीट केले पूर्णपणे डॉक्टर अनुराध यांना. दरम्यानच्या निर्धाव चेंडू बरोबरच समीकरणामध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळेल. 20 चेंडू आणि 39 धावेंची गरज बारामती डायनामॉस संघाला इथे पाहायला मिळते. खर तर सुरुवातीच्या विकेट जर बघितलं आपण झटपट गेल्याच्या नंतर यावेळेस मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण नाशिक संघाचं पाहायला मिळेल आणि याचबरोबर सिंगल एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना दरम्यानच्या 43 धावा धावफलकावरती 19-38 अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. प्रति चेंडू पाठीमागे 2 धाव्यांची गरज बारामती डायनामॉस. यावेळेस सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवरच्या चेंडूवर त्याला वेगानं क्षेत्ररक्षण केलंय. वा, कमालीचं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळेल. केवळ सिंगल आणि याचबरोबर षटक संपलं तिथे 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकानंतर धावफलकावरती 44 धावा. विजयाचं समीकरण असेल 18 चेंडू आणि तब्बल 37 धाव्यांची गरज आहे.
18 चेंडू आणि 37 अशा प्रकारचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर वातावरणामध्ये गारवा आपल्याला जाणवतोय कारण गुलाबी थंडी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना खरं तर गरम आहे कारण दोन्ही बाजूने जर बघितलं आतमध्ये तर मोठा संघर्ष होऊ शकतो कारण कोणताही संघ इथं हाराखरी पत्करणार नाही. वेळ वाचवा प्लीज. डॉक्टर मोहित जैन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत, तर समोर डॉक्टर प्रताप एडगे यावेळेस सामना करतील. 18 चेंडू आणि 37 धावा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये सामना करत, तर हे षटक देखील पाहणं एक महत्वपूर्ण षटक ठरू शकतं बारामती डायनामोसाठी कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर बऱ्यापैकी प्रेशर रिलीज होऊ शकतो, परंतु जर याच्या विरोधात स्थिती घडली तर निश्चितपणे पुढच्या 2 षटकांसाठी वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि याच बरोबर एसटी चा शिकार फलंदाज इथे बाद.
अजूनही इरादे अजून जर बघितलं एका बाजूनं हौसले बुलंद आहेत. मंजिले उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती, पंखों से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उडान होते. यावेळेस मात्र बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धावफलकावरती आपण जाऊयात. 56 धावा विजयाचं समीकरण जर बघितलं 10 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. हे षटक खरं तर बारामती डायनामो संघासाठी फार महत्वाचं निर्णायक षटक म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस सुंदर सुंदर सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान यस पंच कळवत आहेत नो बॉल. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर कळवत आहेत नो बॉल. आणि दरम्यान फ्री हिटची देखील संधी असणार आहे. पाहायचं इथे संधीचं सोनं होणार का. संधी तर खरं तर चालून आलेली आहे बारामती डायनामोसाठी. बघायचं या फ्री हिट बॉलवरती कशा प्रकारे सामना. समोरचे फलंदाज डॉक्टर अनुराध हे घेणार आहेत गोलंदाज. याच बरोबर फ्री हिट चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमा पार षटकार. नऊ मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये दोन्हीकडे थंडी आहे, परंतु सामना दोन्ही बाजून पेटलाय मैदानामध्ये. आग दोनों ओर से लग चुकी है मैदान के अंदर. 9 गेंदे और 18 रनों की जरूरत. गोलंदाज पुन्हा एकदा याच बरोबर स्क्वेअर लेगला. वा कमालीचा फटका. ग्लास केला होता चेंडू. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी घरट सोडले. आणि याच बरोबर किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. लेकिन देखना पड़ेगा इस बार थर्ड अंपायर के पास रन आउट केले. तिसऱ्या पंचांकडे मात्र डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. प्लेयर नकोय कोणी. प्लेयर खेळाडू नकोय कोणी. नॉट आउट. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पाहतो आपण पोहोचलाय. दरम्यान 2 धावा जीवाच्या आकांतानं खरं तर त्या 2 धावा इथं पळून पूर्ण केल्या गेल्यात. खरं तर मला वाटतं डॉक्टर अनुराध यांना स्ट्राईकवरती घेण्यासाठी डॉक्टर तुषार गदादे यांनी केलेला कमालीचा प्रयत्न बघायला मिळाला. 8 चेंडू आणि 16 अशा स्थितीमध्ये सामना. खरं तर हे 2 चेंडू देखील बारामती डायनामोसाठी फार इम्पॉर्टंट महत्वाचे असणार आहेत. गोलंदाज ओहो याच बरोबर उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये. खरं तर हा झेल आपण बघितलं एका बाजूनं यष्टीरक्षकाचा निश्चितपणे होता, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इतका वेगानं पुढे आला आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. चैतन्य थोडा आवाज उचल, आवाज वरती घ्या. 7 चेंडू आणि 15 अशा स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. आवाज वरती घ्या थोडंसं अजून. हॅलो 7 चेंडू आणि 15 अशा स्थितीमध्ये सामना. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रकांत तुषार गददे यावेळेस मात्र समोर सामना करतील. काहीच प्लॅनिंग, काहीच योजना, स्ट्रॅटेजी डॉक्टर अनुराध मात्र डॉक्टर तुषार गददे यांना काहीसा कानमंत्र दिला गेलाय. बघूयात
काय असेल तो पुढच्या चेंडूवरती. यावेळेस मात्र जमिनी समांतर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि दरम्यान त्यावरती केवळ सिंगल मिळेल पा. आणि याचबरोबर वेळ लावू नका बरं का, प्लीज स्पीडअप करायचंय. हॅलो हॅलो चैतन्य, थोडासा आवाज आवाज घ्या वरती. हॅलो 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 हॅलो. ओके. धावपलकावरती पाहतो आपण 67 बनवले गेल्यात. शेवटचं 6 चेंडू आणि 14 अशा स्थितीमध्ये सामना. आणि पायचे हळूहळू सामन्यातली रोमांचकता, सामन्यातली उत्सुकता. बॉलर्स नेम कळवा. बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव डॉक्टर अमित सर. बॉलरचं नाव सांगा इकडे. डॉक्टर रवी. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण शेवटचं आणि एक महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज आहेत. 6 चेंडू आणि 14 असे अनेक सामने खरं तर आपण बघितले. 6 चेंडू 14 होऊ शकतात किंवा होऊही शकत नाहीत, असं देखील आपण अनेकदा परिस्थिती बघितलेली आहे. 6 चेंडू 14 अशा स्थितीमध्ये सामना. गुलाबी थंडीमध्ये रंगलेला सामना. गोलंदाज समोर सामना करण्यासाठी डॉक्टर अनुराध सज्ज. यावेळेस मात्र बॅट चेंज दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज धावबाद. बॅट्समन नेम. बॅट्समनचं नाव सांगा. डॉक्टर विराज भोसले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजयाचं समीकरण देखील बदललं जाईल. पाच चेंडू आणि पाहतो आपण 14 असा सामना मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर विराज दरम्यान स्ट्रायकरला सामना करण्यासाठी डॉक्टर रवींद्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप स्पेअर लेग बाउंड्रीवरती. यावेळेस मात्र हलक्यातनं प्लेड करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. उजव्या स्टँडच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सरांचा निर्माळा. अवांतर एक्स्ट्रा इथे मिळेल. बॉल अवांतर एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 68 धावा. एक एक्स्ट्रा चेंडू देखील खेळण्यासाठी मिळणार इथे बारामती डायनामोसला. समीकरण 5 चेंडू आणि 13. 5-13. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे पायचे घरटं सोडलं होतं फलंदाजानं आणि दरम्यान पुन्हा एकदा पोहोचलाय आपल्या घरट्यामध्ये जाऊन पहा. गेम चेंजर्स नाशिक संघ देखील सहजासहजी तारागिरी पत्करणार नाही. कमालीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची निश्चितपणे त्याला इथे साथ मिळताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण जर बघितलं 4 चेंडू आणि 13 अशा प्रकारचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही बाजूंना प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचे खऱ्या अर्थानं प्रयत्न तुमचं उद्याचं भविष्य घडवत असतात. काफी रोमांचक मुकाबला मैदान के अंदर. गेंदबाज फिर एक बार, इस बार आगे आकर खेलने का प्रयास, गैप में खेलना चाहते थे लेकिन केवल एक रन इस बार
अच्छी फील्डिंग का प्रदर्शन गेम चेंजर्स नाशिक, लेकिन इक्के और दुक्के से कुछ होने वाला नहीं. 3 चेंडू आणि 12 अशा स्थितीमध्ये सामना. खर तर हा चेंडू बारामती डायनामॉस साठी देखील फार इम्पॉर्टंट महत्वाचा असणार आहे. 3 चेंडू आणि 12 धावा अशा स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. खर तर पुढच्या 2 चेंडूवरची असणारी जबाबदारी जर कमी करायची असेल तर या चेंडूवरती वेगळं काहीतरी करावं लागेल. खर तर विजेते वेगळ्या गोष्टी करतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळ्या तऱ्हेनं करत असतात. इथं तुम्हाला विजेते व्हायचं असेल तर वेगळं काहीतरी करावंच लागेल. मस्ट बी. क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून ध्येय वेळी झालेली माणसं इतिहास रचतात. यावेळेस सुरेख फटका लॉंग मध्ये 1 बाउंस चेंडू अडवला गेला. 1 धाव तिथे मिळाली. दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार. एकच धावेवरती समाधान. आणि जी चर्चा खरं तर आपण करत होतो पुढच्या 2 चेंडूवरती असलेली मोठी जबाबदारी आता, कारण दोन्ही चेंडूवरती मोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील. अवांतर जर गेला नाही तर वाईड बॉल, नो बॉल जर गेला नाही तर 2 चेंडू आणि 11 धावा अशा स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 गेंदे और 11 रनों की जरूरत. चला वेळ वाचवा. गेम चेंजर्स नाशिक संघ देखील आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत झुंजतोय, लढतोय, झगडतोय. 2 चेंडू आणि 11 धावा समोर सामना करण्यासाठी डॉक्टर विराज. यावेळेस मात्र पाहतो आपण अगदी जमिनी समांतर केवळ सिंगल इथे मिळेल आणि याच बरोबर सामन्यावरती मजबूत पकड एका बाजूने करताना गेम चेंजर्स नाशिक या संघाला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 1 चेंडू आणि 10 धावा अशा स्थितीमध्ये सामना. याच बरोबर लेकिन समय तो निकल चुका है. गाड़ी कब की निकल चुकी थी. खेत पूरी तरह से उजड़ चुका है. बारिश होने से कुछ होने वाला नहीं. दिया बुझ चुका है. तेल डालने से कुछ होने वाला नहीं. षटकार आलाय, परंतु ही खूप अगोदर अशा गोष्टी होणं अपेक्षित होतं. दरम्यान शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि याचबरोबर गेम चेंजर्स नाशिक संघानं हा सामना जिंकला. मनपूर्वक अभिनंदन. बारामती डायनामो संघाचे मनापासून धन्यवाद. नेक्स्ट मॅच कडे देखील आपण लगेच जाणार आहोत. ओमकार